पूर आला होता पाण्याचा. कुठं पूर आला होता? नदीला. दुकानामध्ये 5 फूट पाणी होतं. या दुकानात 5 फूट पाणी गेलं होतं आतमध्ये. तरी आम्ही हार तरी मानली नाही. नुकसान किती रुपये झालं अंदाजे? नुकसान अंदाजे 3-4 लाख 4.5 लाख रुपये झाला. 4-4.5 लाख रुपये नुकसान झालं. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम, हा आपला खूपच सुंदर असा भाजीपाल्याचा व्यवसाय मला दिसलाय. ही व्यवसायाची कल्पना आपल्याला कधी सुचली? एक छोटस दुकान होतं. दुकानातून मग अजून काही बिझनेस कसा वाढवायचा म्हणून डोक्यात जरा आयडिया आली. मग भाजीपाल्याचा बिझनेस चालू केला. आता हा जो भाजीपाला तुम्ही विकताय, एक छोटस गाव आहे. या गावात एवढा मोठा भाजीपाला संपतो का? संपतो ना. संपतो. हो. म्हणजे लोक जवळ इथं सासवड म्हणून एक शहर आहे, ते सोडून तुमच्याकडे भाजीपाला का येतात? सगळा शेतकरी माल आहे आणि जो सासवडला रेट आहे त्याच्यापेक्षा 100% कमीच रेटने देतो आम्ही. कमी रेट असतो तुमच्याकडं. हो. म्हणजे कमी दर दिल्यामुळं तुमच्याकडं ग्राहकाचं प्रमाण जास्त आहे. माऊली नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? उपटू माझी शरार. गाव कोणतं तुमचं? ह्याच गावचं त्याच म्हणजे गराडे गाव तुमचं. गराडे गावचं. तुम्ही हा जो भाजीपाला इथं बघा, अतिशय छान आणि सुंदर असा भाजीपाला आहे. आणि हे छोटस दुकान या समोर दिसतंय ते मॅडम चालवतायत. तुम्ही मला सांगा, तुम्ही याच गावच्या आहात, तुम्ही हा भाजीपाला कुठं खरेदी करता हो? यांच्या दुकानात. यांच्या दुकानात ताजा भाजीपाला मिळतो, चांगली भाजी आणि त्याच्यामुळे सगळे आम्ही इथूनच भाजी नेतो. बरं, तुम्हाला सासवड शहर जवळ आहे इथं. हा, जवळ आहे सासवड. त्यांच्यापेक्षा तुमचं यांचा रेट कमी आहे का जास्त आहे? सासवड पेक्षा कमी रेट मध्ये मिळते आणि चांगले ताजं मिळते. ताजा माल मिळतो. हा, म्हणजे या माऊलींनी हा जो व्यवसाय चालू केलेला आहे, हा व्यवसाय स्वतः ते हँडल करतायत. मला सांगा, आज महिला पुढे जात आहेत. तुम्हाला कसं वाटतं? या महिला आता स्वतः संपूर्ण बघा, सकाळचे 7-7:30 वाजलेत आणि स्वतः एकट्या जिथं काम करतायत. कसं वाटतं तुम्हाला त्यांच्याकडे बघितल्यावर? ते खूप कष्टाळू आहे. त्यांनी खूप कष्टाळू मेहनती आहे आणि ते सगळं ते एकटं सांभाळतात. म्हणजे मोठं याचं काम आहे, जिकिरीचं काम आहे. जिद्दीचं काम आहे, जिगरीचं काम आहे. आता दिवसभर आता हा व्यवसाय सांभाळायचा आहे. आणि महिलांचं जर पाहिलं आपण तर घरचं काम उरकून दिवसभर हे काम करायचंय. एवढं सोपं आहे का होते? नाही, खूप अवघड. मुलांचं शिक्षण आहे, त्यांची बैलगाडी करावी लागते. त्यांचे मालक कुठं काम करत असतील, त्यांचा डबा करणं, त्यांचे कपडे धुणं, ते सगळं घरातलं आवरून एवढं करायचंय. मोठं ह्याचं काम आहे. माऊली धन्यवाद. आणि ढोबळी, शिमला पण 4 किलो. मिरच्या 15 पावशे. समोर आपण जर पाहिलं तर या ताई या ठिकाणी भाजीपाला घेत आहेत. आपण थोडीशी त्यांच्याशी चर्चा करूया. ताई नमस्कार. तुम्ही आता सकाळी इथं भाजीपाला घ्यायला आलेला आहात. हो. तुम्ही नेहमी या ठिकाणी भाजीपाला घेता का? हो, नेहमीच असतं. बरं, मला सांगा, हा जवळजवळ इथं 20 ते 25 प्रकारचा भाजीपाला दिसतोय. हो, आहे की. या भाज्यांचे रेट कसे असतात हो? चांगल्या क्वालिटीचे असतात, म्हणजे स्वस्त दरात असतात. आम्हाला पण परवडतात त्या दरात असतात. म्हणून आम्ही नेहमी इथंच येतो, नेहमी इथूनच घेतो भाजीपाला. इथं अजून अनेक वस्तू दिसतात बघा, फ्रेम वगैरे दिसत आहेत. मुलांसाठी वही, पेन, अजून काही म्हणजे नाही का लागण वस्तू ते आपल्यासाठी ते घेण्यासाठी आम्ही इथं येतो. म्हणजे 12 महिने तुम्ही या ठिकाणी येता? हो. त्यांची तुमची ओळख आहे का? हो, आहे की. ओळख आहे. पहिलंच म्हणजे इतरांपेक्षा यांचे दर निश्चितच कमी आहेत. हो. धन्यवाद माऊली. हा भाजीपाला जो आहे, हा भाजीपाला तुम्ही रोजच्या रोज आणता का? रोजच्या रोज 365 दिवस रोजच्या रोज आणतो. म्हणजे दररोज तुम्ही 365 दिवस हा भाजीपाला हो आणतोच. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा म्हणजे 12 महिने तुम्ही फ्रेश भाजीपाला आणता. हो. हा भाजीपाला आणण्यासाठी तुम्हाला सगळ्यात जास्त सहकार्य कोणाचं आहे? तुम्हाला? मुलाचं आहे, माझ्या मुलाचं. हो. म्हणजे मुलगा तुम्हाला या व्यवसायात भरपूर मदत करतो? भरपूर. कितवीला येतो आता? तो आता त्याची 12वी झाली. आता 12वी झालेली. हो.
म्हणजे व्यवसाय त्याची भरपूर मदत तुम्हाला होते. होते. गावची लोकसंख्या हा. जवळजवळ 5 ते 6 हजार आहे. याच्यातील किती टक्के ग्राहक तुमच्याकडे येतात? 80 ते 85% आमच्याकडे येतात. 80 ते 85% लोक तुमच्याकडे माल खरेदी करतात. हो. का हा जो भाजीपाला आहे याच्यामध्ये सरासरी किती टक्के मार्जिन तुम्ही काढता हो? 15 ते 20% काढतो. याच्यापेक्षा जास्त अजिबात काढत नाही. 15 ते 20% 20%. हो. याच्यामध्ये परवडतं का? याच्यामध्ये परवडतं. परवडतं. हो. माऊली नमस्कार. नमस्कार. तुमचं दुकान आहे का हे? हा, हे आमच्या घरच्या सारखं दुकान आहे. आम्ही हाताने इथं भाजीपाला वगैरे घेतो. हाताने सगळं घ्यायचं? हा, हाताने हाताने. तुम्हाला काय म्हणत नाहीत का ते? काय नाही विचारत नाहीत बाबा, आम्ही काय हवं ते आमच्या हाताने घेतो. मग नेहमीच असं का? नेहमी असंच कायमचं जे असं आहे बघा आमचं. होय. हा, मग इथले या दुकानाचे दर कसे येतो? दर मिनिमम दर आहेत. मिनिमम दर. हा. आणि भाजीपाला फ्रेश असतो का इथं? ते एकदम फ्रेश. आता हे बघा ना कोथिंबीर, इथं बघा. हे बघा अरे कशी वा. काकडी बघा, हे बघा हे काकडी कोथिंबीर, हे वांगी किती साफ आहेत, स्वच्छ आहेत बघा. हा. टोमॅटो आहे. मित्रांनो बघा, आपण सकाळी 7:30 पावणे 8 वाजता जवळजवळ 6-7 जण आपले भेटलेले आहेत. आणि सर्वांचे जे सांगण्याची पद्धत आहे, म्हणजे अचानक आपण त्यांना प्रश्न विचारलेले आहेत, तरीही अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी आपलं उत्तर दिलेली ही आहेत. गवार किती म्हणजे कोवळी आहे बघा. एक महिला या ठिकाणी व्यवसाय ही करत गवार आहे. बघा, किती स्वच्छ आणि किती बारीक कोवळी गवार आहे. बघा हे गवार. आणि हा माल त्या म्हणतात की शेतकऱ्यांकडून आम्ही खरेदी करतो. खरं आहे का होय? हो, शेतकऱ्याकडून. म्हणजे हा सगळा शेतकरी माल आहे. शेतकऱ्याकडनं माल डायरेक्ट खरेदी. ही भेंडी एकदम फ्रेश स्वच्छ. म्हणजे हा सर्व माल शेतकरी माल असल्यामुळं याला उठाव पण खूप जास्त आहे. आता गावातील ग्राहक तर आहेत, पण बाहेरचे कोणाचे ग्राहक वगैरे येतात का तुमच्या खरेदी करायला? म्हणजे त्यांनी एक नेला ते परत 8 दुसऱ्या एकदा येतात. किती जण येतात ते 8 जण येतात बरोबर. 8 जण येऊन सगळा भाजीपाला आठवड्याचं घेऊन जातात. दर आठवड्याला ते येतात. येतातच? हो, येतात. मग तुम्हाला त्याची कल्पना देतात का भाजीपाला आम्ही न्यायला येणार आहे? हो, येणार आहे. आधीच फोन करतात येणार आहे. मग त्यांना जो भाजीपाला लागतोय तो सर्व तुम्ही आणून ठेवता का? सर्व आणून ठेवतो. हो. मग त्यांच्यामुळे तुमचे कस्टमर असं वाढलेत असं तुम्हाला वाटतं का? दर 8 दिवसांनी 8 जण येतात. 8 जणांनी परत आधी 1 जण येत होता, नंतर ते 3 यायला लागले, नंतर 8 जण झाले. 8 जण झालेले. म्हणजे पुण्यातून सरासरी किती अंतरावरून येतात ते? किती किलोमीटर? 15 किलोमीटर. पावले नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही त्या दुकानाच्या बाहेर उभा आहे. आता समोर हे भाजीपाल्याचं दुकान आहे. तुम्ही कधी यांच्याकडून भाजीपाला घेतलाय का? घेतलाय की. मग याचे दर कसे येतो? रेग्युलर दर असते चांगले. चांगले. आणि हा माल ते म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांकडून माल घेतो. तिथे जवळ एक मार्केट भरतं आणि किंवा गावातील शेतकरी. हे खरं आहे का? खरं आहे की. तुमचा कोणता एखादा व्यवसाय आहे का हो? आहे की. कोणता व्यवसाय आहे? रसवंती ग्रह. मग तुम्ही कुठे रसवंती ग्रह तुमचं? सांगली जिल्ह्यात खानापूर केंद्र. मग तुम्ही स्वतः तिथं काम करता का? स्वतः काम. किती दिवस तुम्ही काम करता ते? 5-6 महिने करतो. 5-6 महिने काम. आणि 5-6 महिन्यानंतर काय करता? घरी येऊन शेती करतो. शेती. म्हणजे आता अनेक असे तरुण मुलं आहेत, त्यांना तुम्ही व्यवसायाबद्दल काय सांगाल? व्यवसाय करा, बाकीचं काय करण्यापेक्षा व्यवसाय चांगलाच आहे ना. आज मग स्वतः मालक असतोय, सगळं आपण असतोय, आपलं सगळं असते, ती सगळं आपलंच असते ना. पण तरुण वर्ग असा आहे की त्यांना कमी कष्टात जास्त पैसा पाहिजे असं त्यांना वाटतं. हे शक्य आहे का? तसं शक्य कसं आहे? म्हणजे कष्ट केलं तरच पैसा मिळणार. पैसा मिळतो. धन्यवाद. आता ह्या व्यवसायातून तुम्ही तुमचा घर खर्च सगळा भागतो का? सगळा घर खर्च पूर्ण होतो. म्हणजे तुम्ही ही जी मेहनत करताय, संपूर्ण घरातील किराणा, दूध वगैरे संपूर्ण. मग तुम्ही आता दुसरी गोष्ट अशी की व्यवसाय शिरल्यावर प्रगती होते का? होते. पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे? कष्ट. कष्टाशिवाय पर्याय नाहीयेत. बरं ऐका एक मिनिट अजून एक, की हा जो व्यवसाय आहे या व्यवसायाला नासका व्यवसाय असं म्हणतात. बरोबर ना? मग ह्या सर्व वस्तूमध्ये दररोज भरपूर फायदाच होतो का हो? भरपूर फायदाच होतो असंही नाहीये. नुकसान ही कधी कधी सोसावं लागतं. आज काय नुकसान झालंय का तुमचं असं? आज म्हणजे हो, थोडं वालीची शेंगा आहे, ते येऊन बघू शकतो तुम्ही. म्हणजे हा सर्व भाजीपाला इथं बघा. बटाटे ह्या दिवसात लावायला नेतात शेतकरी. म्हणजे बऱ्यापैकी
याच्यामध्ये नुकसान सुद्धा भरपूर या ठिकाणी बघा, वांगी पण या ठिकाणी बऱ्यापैकी खराब झालेली आहेत. माऊली नमस्कार. नमस्कार. तुम्ही आता गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहात, तुम्ही यांना ओळखता का हो? खरं सांगा, ह्यांचं कष्ट आणि जिद्द याच्याबद्दल काय सांगाल हो तुम्ही? म्हणजे एक महिला असून व्यवसायात त्यांनी खरंच उभारी घेतली असं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही भाजीपाला वगैरे कुठं खरेदी करता? त्यांच्याकडेच. म्हणजे आज 35-36 वर्ष वय आहे त्यांचं आणि एकट्याने एवढं मोठं हँडल करणं त्या मानाने, तर महिलांना काम मात्र भरपूर करावं लागतं, त्या मानाने त्यांचं कष्ट खूप आहे. धन्यवाद. आता सकाळची 7ची वेळ आहे आणि इथं बघा 7 वाजता कस्टमर आलेले. ओ माऊली नमस्कार. आता ही मेथी तुम्ही घेतलेली, किती रुपयाला मेथी मिळाली इथं? 10 रुपयाला. मला सांगा, ही मेथी दिसायला एकदम हिरवीगार दिसते, त्या मानाने याची किंमत तुम्हाला कमी वाटते का हो? म्हणजे या दुकानात तुम्हाला वस्तू स्वस्त मिळतात असं वाटतंय का? तर बघा, त्यांनी सकाळी आता 7 वाजता मेथी घेतलेली आहे आणि एकदम फ्रेश मेथी फक्त 10 रुपयाला त्यांना मिळालेली आहे. आता तुमच्या दुकानामध्ये कोणकोणत्या वस्तू मिळतात सगळं मला सांगा बरं एकदा. शालेय सगळ्या स्टेशनरी वस्तू मिळतात. अजून लहान मुलांची खेळणी मिळतात. हा, भाजीपाला, रिचार्ज मिळतात सगळे. सर्व प्रकारचे रिचार्ज, मोबाईलचे रिचार्ज, टीव्ही, मोबाईलचे रिचार्ज सुद्धा मिळतात. समजा एखाद्याला पैसे अर्जंट पाठवायचे असले तर मनी ट्रान्सफर सुविधा करता. म्हणजे ऑल इन वन सगळं तुमच्याकडे उपलब्ध आहे म्हणायचं. एवढ्या छोट्या गावात एवढं मोठं हँडल करणं हे खरंच कौशल्याचं काम आहे तुमचं. याच्यामध्ये तुमच्या पतीचा काही सहभाग आहे का? आहे ना. मग ते काय भांडवल वगैरे देतात का फक्त सहकार्य करतात? भांडवल देऊन सहकार्य पण करतात. सहकार्य पण करतात. आता एक शेवटचा प्रश्न. आता हा जो तरुण वर्ग आहे किंवा अनेक जण नोकरीला आहेत, यांना व्यवसायासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय संदेश द्याल त्यांना? कुठलाही तुम्ही बिझनेस करा, पण कष्ट करावेच लागणार. कष्टातून यश नक्की 100% भेटणार. कष्टाशिवाय पर्याय नाही. मी कष्ट करावं लागतं. आता सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत, म्हणजे तो 14 तास दुकानात थांबायचंय. आता एवढं सोपं आहे का हे? सोपं आहे का हे? सोपं तर नाहीये, पण तिथं आणि मेहनत, मुलाची साथ, नवऱ्याची साथ, त्याच्यातून मी सगळं केलं. माऊली नमस्कार. नमस्कार. आता यांना ओळखता का तुम्ही? हो, ओळखता ना. तुम्ही भाजीपाला दररोज कुठे घेता? इथंच घेतात, याच्या दुकानावर. भाजीपाला फ्रेश असतो का नसतो? असतो ना, फ्रेश असतो, चांगला असतो. आणि भाजीपाल्याचा दर? भाजीपाला दर उत्तम असतो, चांगला असतो. काही महाग बी नाही, लय स्वस्त बी नाही. हा, म्हणजे योग्य दर या ठिकाणी तुम्हाला मिळतोय. मिळतो. हा, योग्य दर चांगला. अजून सर्व भाजीपाला इथं, वया, पुस्तकं, पेना सर्व मिळतं. अजून दुसरं काय काय मिळतं इथं? इथं वया, पुस्तकं, खेळणी मिळणे सगळे मिळतात. म्हणजे जवळजवळ ऑल इन वन सगळ्याच वस्तू या ठिकाणी मिळत आहेत. सगळ्या. तुम्ही म्हणजे त्यांचे रेग्युलर ग्राहक या ठिकाणी आहात. रेग्युलर. धन्यवाद महोदय.